वाह. लय भारी संगीत चालू आहे ना. मग कसं वाटलं हॉटेल? आवडलं का? बया लयच आवडलं मला हॉटेल. अगं हे शहरातलं खूप मोठं हॉटेल आहे. हॉटेल MHJ इंटरनॅशनल. मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर तू गावी होतीस तर म्हटलं गावावरनं तू लग्न करून आलीस की पहिल्यांदा तुला या हॉटेलमध्ये घेऊन यायचं हे मी ठरवलं होतं. गावाला कुठं असं एवढं भारी भारी. एक सेकंड मला फोन आला जरा. हा मॅडम टेबल नंबर 4. हा गाईज टेबल नंबर 4च्या मॅडम आल्यात. बी रेडी. यस मॅडम प्लीज वेलकम मॅडम. एक्सक्यूज मी मॅडम. यस अरे हॅव सीट मॅडम. हॅव सीट. अरे बसा मॅडम. एक्सक्यूज मी. इट्स ओके. मी हे त्याला काय नाही. अरे इट्स ओके. रिलॅक्स मॅडम. काय लागलं तर मला सांगा. नाही ठीक आहे म्हणजे मी एन्जॉय मॅडम. मी बसतो. मी अहो त्याने तुम्हाला बघितलं नाही का? बघून तुम्हाला रिस्पेक्ट नाही द्यावा असं वाटलं. नाही नाही त्याने मला एकटंच बसवलं तुम्हाला. अगं वेडी आहेस का? अगं तसं नाहीये ते. हे याला एटिकेट्स म्हणतात. म्हणजे कसं आहे की ब्रिटिश जे आपल्या भारतात आले होते त्यांनी हे देऊन गेले. म्हणजे ही मोठी गोष्ट देऊन गेले. इथे एटिकेट्स अंडर ना महिलांना एक वेगळा सन्मान दिला जातो अशा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये. बया. त्यांना अशी स्पेशल सर्व्हिस दिली जाते म्हणून ते असं आहे. बया लय भारी वाटत आहे मला खरंच. ऍक्च्युली इन्सल्ट केला त्याने माझा. नाही छान वाटत आहे. लय भारी वाटत आहे. एकदम एन्जॉय. रिलॅक्स हो. एन्जॉय रिलॅक्स हो. काही नाही. हा गाद्यावर बसल्यासारखं वाटत आहे. पण खरंच तुम्ही पण लय भारी आहे बरं का. नाही का मला माझी मैत्रीण म्हणली होती का तो नवरा आहे ना तोंडावरच असं लय प्रेमळ दिसतो. असा राजबिंडा दिसतो. सोडा ते ना का घेऊ. बघितलं होतं तर वाचत होते तुम्ही. आणि तुम्ही कसे बी असले तरी आता माझे मला लय आवडीता. खूप गोड आहेस. तू ऑर्डर करा बिंदास. काही घाबरायचं नाही. काय पाहिजे तर ऑर्डर करायचं. चालेल. काही टेन्शन पाहिजे ते मागवायचं. काही टेन्शन नाही. मॅडम स्टार्टर फॉर यू. नाही ऍक्च्युली आम्ही ऑर्डर केलीच नाही. एन्जॉय करा मॅडम. मी अजून काही काही सांगितलं. लागलं तर मला सांगा. मी इथेच आहे मॅडम. मी ऑर्डर. हॅलो. हा मला बघतच नाही. नमा मी तुला दिसतोय ना. हा मला बघून ना बघितल्यावर का करतोय? नाही ते म्हणले ना तुम्ही ते टिकेटी असतात ते ब्रिटिशांची. त्याच्यामुळे त्यांनी ते महिलांना हे करतात ना ते स्वागत करतात ते असणार म्हणून नसेल बघितलं. काहीतरी वेगळा घोळ आहे. काय? हा ओळखीचं नाही ना तुझ्या वेटर? भया काय माणूस आहे. अहो लगीन झाल्यावर पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवलंय मी. आणि पहिल्यांदा एवढ्या भल्या मोठ्या बया काय बोलिता तुम्ही. कसं काय ओळख? बरोबर आहे. होऊ शकतं. लेडीज एंड जेंटलमैन, लीजिए इस शाम को और रंगीन और बेहतरीन बनाने के लिए हमारे साथ है ये मोहतरमा. तो इन मोहतरमा के लिए एक बेहतरीन सा गीत हो जाए. मोहतरमा आप तशरीफ रखिए. नाही आणली तर हे अहो ते तशरीफ मागितलं आपण कुठं आणली. मला सांगायचं ना का बा घरात नाही येताना निघताना तर तशरीफ घेऊन चल. मी आपली पिशी टाकली असते ना. पिशी पण नाही आणली. अगं तसं नाहीये ते. तशरीफ नाही आणली आम्ही. ऐक ना तोंडावर अपमान करायच्या आधी इथे बघते. तसं नाहीये ते. तशरीफ म्हणजे हे जे आपण टेकवलंय ना. बया बुड त्याला हे म्हणते तोय बया. अयो पण आपण ते काय असं काही आणतो का आणि ते असं काही ठेवायचं असतं होय. आपल्याला कळतं घेऊन बसायचं. ते काही पिशेत घालून फिरण्याची गोष्ट आहे काय? काय बोली त्यात. मोहतरमा बोललाय त्याची तर लास्ट. तुम्ही चालू करा. चालू करा. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए. जरा पास आओ
बहुत बहुत बड़ा बेहतरीन डांस किया, बेहतरीन, क्या बात है एकदम. अरे बडे भैया त्याचं काय आवडलं नाही का माझा डान्स नाही चांगलं बरी नसलीस बरी होय कधी पाहिलं नाही ना ह्या अवतारात तुला असं डान्स करताना. बाई आम्ही काय हे असे काय रोज नाचते का मला असं कधीतरी नाही का असं वाटत बा का दिल खोलून दिल नाच खोलून हा म्हणजे असं मोकळं ढाकळं मोकळेपणाने नाचावं बा असं महिन्यात किती वेळा मोकळी होतेस? आठवत नाही म्हणजे मी का अशी मन मोकळेपणाने नाचले होते. Excuse me, ma'am. अरे This is for काय you. Greeting card. काय बया एटी केटी Enjoy yourself. एक्सक्यूज मी हे कोणी पाठवलंय? म्हणजे अरे काय हे कोण पाठवतंय सगळं? अशी काय गुड असून गेली? रूप तेरा मस्ताना बडे हर मेरा दीवाना. सटकन दे रे आता. सटकन दे. चल. चल. मगाचपासून बघतोय सगळं माझ्या बायकोच्या भोवती चाललंय. ठीक आहे दिसत नाही. कोण येतोय माझ्या बायकोच्या मागे लागलाय? नाही नाही सर, आम्हाला तशा ऑर्डर्स आहेत, म्हणजे आम्हाला तशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे एक सर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की टेबल नंबर 4 वर ज्या मॅडम येतील ना त्यांना हे सगळे सरप्राईजेस द्यायचे आहेत म्हणून. कोणत्या सरांनी? नाही ते पण एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. हां हां. ते पण कोणत्या सरांनी? नाही सरप्राईज आहे, ते नाही सांगता येणार सर. अरे हे काय चाललंय मगापासून? बहारो गायल्याशिवाय शांत नाही बसू शकत. तो आला तो आला तो आला तो आला वा 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 मॅडम ही वाईन खास तुमच्यासाठी. कोणी पाठवलंय? आणि सरांनी तुम्हाला गिफ्ट आणि लेटर पण पाठवलंय. ए, कोणी पाठवलंय? हे तुमच्यासाठी आहे मॅडम. ए, कोणी पाठवलंय? मॅडम तुम्हाला लेटर. बघ ना माझ्याकडे, बघ ना, बघ ना माझ्याकडे. मगापासून बोलतोय, आल्यापासून वेगळा चाललं माझ्याकडे. बघत माझ्याकडे बघ ना, बघ बघ माझ्याकडे, माझ्याकडे बघ. कोणी केलंय? हे कोण पाठवतंय सगळं? वा वा सरांनी पाठवलं मॅडमसाठी खास. सरप्राईज आहे. कोणते सर? ते सरप्राईज आहे. सरप्राईज घाल, घाल सरप्राईज. लेटर तुझे हे ते माझ्यासाठी असं बस इकडे. असं कोणाचं आल्यापासून चाललंय. पत्र नसतं वाचायचं अहो. ए, तुझे हे नशिले डोळे माझं अंग अंग जाळे वार करतेस हृदयावर माझा हक्क आहे तुझ्यावर. कोण आहे रे? कोण आहे? रम्या 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 माझा रम्याचा अशी कविता करायचा मायावर. रम्या तू आलायस? वा वा कोण रम्या? कोणी नाही. वा वा कोण रम्या? कोणीच कोण रम्या? माझ्या गावात राहायचा तो. माझ्यावर लय जीव टाकायचा तो. तो रम्या. त्याला कळलं होतं का माझं लगीन ठरलंय. तर आम्हाला म्हणला आता बघ लगीन ठरलं ना तुझं, लगीन झाल्यावर बघ तुझ्या नवऱ्यासमोर येऊन असं सरप्राईज देतो ना तुझं तुला पण कळायचं नाही म्हणून. रम्याने केले. रम्याने तुला नाही मला सरप्राईज दिलाय. रम्यावर तुझा पण जीव होता? नाही नाही महा कसला जीव. पण मी त्याला कधी सिग्नल दिलाच नाही तसा. पण कसं एखाद्याला नाही का आपल्याबद्दल आपुलकी वाटती बुवा, मग काय झालं त्याला इग्नोर मारायचा ना. म्हणून मी आपली हे काय लेग स्पिन? हे काय? हे काय? रम्याचं असलं असं वाटत
वाटत आहे मला कारण अगं आधी सांगायचं हे आधी काय नाही सांगितलंस मला सगळं हा अहो ह्यात काय सांगण्यासारखं अगं ह्यातच सगळं सांगण्यासारखं आहे ह्यातच सांगण्यासारखं नाही तर माझे आज सरप्राईज लागले नसते अहो काय बोलताय तुम्ही रम्या आता हे कळलंय रम्या आहे काय एक मिनिट काय बया सोन्याची आणि खड्याची अंगठी नाही नाही हे रम्याचं काम नाही रम्या एक नंबरचा चिंदी होता अहो मी ना त्याचं रिचार्ज पण मीच मारायचे माझ्याकडनं तो एकदा त्याने 180 रुपये घेतले उधारीचे अजून देतोय तुम्हाला आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस 180चा हिशोब त्याचं तुम्हाला नाही का त्याचं बोलत नाहीये हे रम्याचं तुम्हाला आत्ता सांगतेस अहो मला वाटलं तर ह्यात काय हा नाही. एवढा चिंदी माणूस हा असा खर्च करतोय तेच म्हणते मी एवढा चिंदी आहे ना तो नाही हे करणार हे नऱ्याचं काम असं हा ते कोणाचं कोण नऱ्या कोणी नाही कोण नऱ्या कोणीच कोण नऱ्या माझ्या गावात राहायचं तो माझ्यावर लय मरायचा मी लय म्हणजे तो लय प्रेम होतं माझ्यावर हा आणि ते बड्या बापाचा धेंड्या लय गाड्या घेऊन फिरायचा तो पण नाही मी नाही कधी त्याला असं सिग्नल दिला खरंच तो पण मला एकदा म्हणला होता त्याला कळलं होतं जेव्हा माझं लगीन ठरलं तर मला म्हणला बघ लगीन झाल्यावर कसा त्या नवऱ्यासमोर येऊन धक्का देईन ना तो तुला पण कळायचं नाही म्हणून नर्या कोण आहेस तू किती जण आहेत अजून भैया, काय बोलतो तुम्ही बायको आहे मी तुमच्या असं नका ना. नऱ्या म्हणजे तोच ना मी नेमकं पूर्ण लग्नात दिसलं ना आणि हार घालताना तुला उचलून घेतलं तो नऱ्या ना तो पाम्या तुम्ही जा ना तिच्यावर तिकडे पम्या पाम्या किती जण आहेत नाही नाही लय जण टप्पे टाकायचे हो मायावर आता मी सुंदर आहे त्यात माझा काही दोष आहे का माझा काही गुन्हा आहे का मला सांगा बरं तुम्ही म्हणजे मी ठरवलंय बा माझं लगीन आहे ना माझे आई वडील ठरवतील ना त्यांच्यात शिचवणार ज्यांच्या हातात कॅश देतील माझे आई वडील ते मला झेलतील बा आयुष्यभर काय काय भाषा आहे टप्पा टाकायचा कॅश देतील झेलतील सिग्नल कोण आहेस तू बायको आहे ना तुमची सांगितलं ना हे 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 बया. हे असं पाठवलेली बायको हा हा. हे बायको भया या अंगठीवर अमितचं नाव लिवलंय म्हणजे अमितने पाठवली अमित वा वा अमित कोण कोणी नाही कोणीच नाही अमित कोण